काय फरक असतो? हम्म. 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 ओके, लोकल युजरना रेस्ट्रिक्टेड ऍक्सेस असतो. स्लॅश बिन मध्ये जेवढ्या कमांड्स आहेत तेवढ्या ते एक्झिक्यूट करू शकणार आहेत. बाकी त्यांना जर कमांड एक्झिक्यूट करायची असेल तर रूटची परमिशन घ्यावी लागेल. ओके, चलो. सो काल आपण एक फाईल बघितली होती ज्याचं नाव होतं /etc / shadow फाईल. ओके, /etc / shadow. काय रे ही फाईल? काय असतं याच्यामध्ये? या फाईल्स मध्ये कोणता डेटा असणार आहे? कोणकोणत्या फील्ड्स असतात? ओके, ठीक आहे. आता आज आपण अजून एक फाईल बघणार आहोत. आपण काल सांगितलेलं डिस्कस केलेलं की दोन असतात युजरच्या फाईल्स. एक असते ती शॅडो फाईल आणि एक असणार आहे passwd फाईल. ओके, सो आज आपण passwd फाईल बद्दल डिस्कस करूया. दिसते सगळ्यांना? याच्यामध्ये बघा बरं, याच्यामध्ये किती फील्ड्स दिसतात तुम्हाला? 1 2 3 4 5 6 7 फील्ड्स आहेत याच्यामध्ये, राईट. फर्स्ट फील्ड असणार आहे ते युजरचं नाव असणार आहे, युजर नेम. याच्यामध्ये पण सेम आहे, जसे की तुम्ही शॅडो फाईल मध्ये बघितलं होतं तसं याच्यामध्ये जे सिस्टीम युजर असणार आहे ते सिस्टीम युजर्स आहेत. त्याच्यानंतर सुरुवातीला कोण असणार आहे? रूट युजर असणार आहे. सो रूट युजरला आपण जो पासवर्ड सेट केला तो इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये आहे. सगळ्यात ज्या शॅडो फाईल मध्ये तुम्ही गोष्टी बघितलेल्या त्या सगळ्याच तुम्हाला इथे दिसून येतील. त्यानंतर तृप्ती युजर नंतर काय रे? युजर नेम नंतर एक्स आहे. एक्स म्हणजे काय असतं रे? पासवर्ड लिंक असते. ठीक आहे, तर काय आहे आपण बघणार आहोत. हाईड केल्यानंतर शॅडो फाईल इथे आपण पासवर्ड लिंक का करते, मग इथं पासवर्ड कसा रिफ्लेक्ट होतो, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सध्या फक्त सेकंड फील्ड काय आहे रे? पासवर्ड लिंक असते. कशाची लिंक असते? शॅडो फाईल मध्ये जो इन्क्रिप्टेड पासवर्ड असतो त्याची लिंक इथे तुम्हाला दिसते आणि ती एक्स मध्ये असते. ओके, सो सेकंड फील्ड इज अ पासवर्ड लिंक. थर्ड फील्ड इज अ UID. UID म्हणजे काय? युजर आयडी. ओके, युजर आयडी आपल्याला किती रेंज मध्ये असतात रे? लोकल युजरचे रेंज काय असते युजर आयडीची? 6000. ओके, त्यानंतर आहे GID. GID असणार आहे त्याचा ग्रुप आयडी, कारण प्रत्येक एका युजरला काय भेटणार आहे? एक प्रायमरी ग्रुप भेटणार आहे रेडीमेड सिस्टीम कडून. ओके, आणि रेडीमेड सिस्टीम कडून जर ग्रुप भेटेल असेल तर ग्रुपचा आयडी पण भेटेल, युजर भेटेल असेल तर युजरचा आयडी पण भेटेल. ओके, सो बेसिकली या फाईल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा काय दिसतात मेजरली, ज्या रेडीमेड भेटणार आहेत सिस्टीम कडून, ज्या तुम्हाला रेडीमेड गोष्टी भेटणार आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. ओके, म्हणजे तुम्ही ही फाईल कॉन्फिगर करून युजरचे कॉन्फिगरेशन चेंज करू शकता. कोणकोणते कॉन्फिगरेशन चेंज करू शकता रे? तुम्ही युजरचा पासवर्ड चेंज करू शकता, तुम्ही युजरचा UID चेंज करू शकता, तुम्ही युजरचा GID चेंज करू शकता. तुम्ही त्याच्यानंतर जे थर्ड फील्ड आहे, थर्ड फील्ड मध्ये कमेंट दिलेला आहे. कमेंट म्हणजे काय असते? जर समजा मला एखादा युजर, समजा आता मी प्रोजेक्ट मध्ये 5 लोक ऍड करते, ठीक आहे. प्रोजेक्ट 1 वरती आम्ही काम करतोय 5 लोक आणि 5 लोक मी युजर ऍड करतेय, पण त्यातले 4 लोक जे आहेत ते आहेत सिनियर डेव्हलपर आणि एक आहे इंटर्न. ठीक आहे, सो मी त्याला ऍड करताना काय करणार? कमेंट करणार आहे प्रत्येक एका युजरला. म्हणजे 4 लोकांना जेव्हा ऍड करणार तेव्हा करणार की सिनियर डेव्हलपर, सिनियर डेव्हलपर, सिनियर डेव्हलपर, आणि जो शेवटचा युजर आहे त्याला ऍड करताना कमेंट काय करणार? इंटर्न. सो कमेंट युजर रिलेटेड, की तो युजर काय आहे, त्या युजरचं डेजिग्नेशन काय आहे, सो याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देणारे कमेंट. तुम्ही कमेंट करू शकता तो युजर ऍड करताना. त्यानंतर काय दिलेलं आहे रे त्यांनी? त्यानंतरची फील्ड काय आहे? होम डिरेक्टरी. युजरची होम डिरेक्टरी असणार आहे. ओके, बाय डिफॉल्ट युजरची होम डिरेक्टरी कुठे क्रिएट होते? /home/username मध्ये. पण अगेन ही कोणती फाईल आहे? कॉन्फिगरेशन फाईल आहे. तुम्ही चेंज करू शकता. बाय डिफॉल्ट होणार आहे, सिस्टीम कडून हे डिफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत. तुम्हाला जर चेंज करायचे असतील तर तुम्ही तो पार्ट चेंज करू शकता. आता ते चेंज कसे करायचे ते आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर काय आहे रे शेवटची फील्ड? शेल आहे, राईट. शेल बॅश म्हणजे बॅश प्रोग्राम. बॅश एक आहे, कमांड आहे. बॅश प्रोग्राम म्हणजे काय? तुम्ही जो टर्मिनल ओपन करता म्हणजे तुम्ही बॅश प्रोग्राम रन केलेला आहे.
आणि त्या बॅश प्रोग्रामची एक्झिक्युटेबल फाईल कुठे आहे रे? स्लॅश बिन मध्ये आहे. स्लॅश बिन मध्ये आहे म्हणजे तो लोकल युजर एक्झिक्यूट करू शकेल का? लोकल युजर करू शकतो. 64 असला का तो रूट युजर असतो. किती लोक म्हणतात करू शकतो आणि किती लोक म्हणतात नाही? किती लोक म्हणतात करू शकतो स्लॅश बिन मध्ये? स्लॅश बिन मध्ये लोकल युजर करू शकतो. मध्ये एस म्हणजे लक्षात घ्या, एस म्हणजे सुडो. ठीक आहे, सुडो म्हणजे काय? तुम्हाला तिथे रूट युजर लागणार आहे. जिथे जिथे सुडो काय आहे आपण बघणार आहोत पुढे जाऊन. सुडो म्हणजे जिथे आपल्याला सगळीकडे रूट युजरची गरज आहे. सो एस बिन म्हणजे सगळ्या ज्या कमांड्स असणार आहेत त्या रूट युजर एक्झिक्यूट करू शकणार आहे. बिन म्हणजे सगळ्या कमांड असणार आहेत ज्या लोकल युजर एक्झिक्यूट करू शकणार आहे. ओके, सो स्लॅश बिन स्लॅश बॅश, कारण लोकल युजर टर्मिनल ओपन करू शकतो ना, बरोबर ना? जरी तुम्ही लोकल युजरनी लॉग इन झाला, राईट क्लिक केलं आणि ओपन टर्मिनल केलं तरी तो टर्मिनल ओपन करतोय. टर्मिनल ओपन करतोय म्हणजे बॅश प्रोग्राम रन होतोय ना. बॅश प्रोग्राम रन होतोय म्हणजे तो लोकल युजर एक्झिक्यूट करू शकतोय. त्याची कमांड बिन मध्ये असणार आहे, बायनरी फाईल. ठीक आहे, सो या सगळ्या फील्ड आहेत. आपण बघणार आहोत की या फील्ड्स कशा चेंज करायच्या. जस्ट तुम्ही या फील्ड्स लिहून घ्या सगळ्या. वरती नाव टाका स्लॅश etc स्लॅश passwd. ही फाईल कशाची आहे? युजरची आहे. युजर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळी या फाईलमध्ये भेटणार आहे. फर्स्ट फील्ड काय आहे रे? युजर नेम. अदर्स आपण आहे आपण बघणार आहे. फाईल परमिशन्स मध्ये बघणार आहोत. म्हणूनच मी काल तुम्हाला फक्त सांगितलं की आपल्याला आता या टॉपिक मध्ये युजर वरती फोकस आहे. या टॉपिक नंतरचाच नेक्स्ट टॉपिक आहे फाईल परमिशन. त्याच्यामध्ये आपण ते डिस्कस करू. येस येस. नाही, हा एक्स जो आहे तो एक्झिक्युटेबल एक्स नाही आहे. हा एक्स म्हणजे लिंक असणार आहे. शॅडो फाईल मध्ये जो पासवर्ड आहे त्याची लिंक तुम्हाला इकडे दिलेली असणार आहे एक्स फॉर्मॅट मध्ये. ओके, लिहून घ्या स्लॅश etc स्लॅश passwd. फर्स्ट फील्ड युजर नेम. सेकंड फील्ड लिंक ऑफ द पासवर्ड in the shadow file. Link of the password in the shadow file. त्यानंतर काय आहे रे? UID. UID म्हणजे युजर आयडेंटिफायर. UID. त्यानंतर GID. फोर्थ फील्ड आहे GID, ग्रुप आयडेंटिफायर. फिफ्थ फील्ड आहे कमेंट. फिफ्थ फील्ड आहे कमेंट. सिक्स्थ फील्ड आहे होम डिरेक्टरी ऑफ युजर. होम डिरेक्टरी ऑफ युजर. आणि लास्ट फील्ड आहे शेल. ओके, ठीक आहे. चलो, आता आधी आपण प्रॅक्टिकल्स कशाचे परफॉर्म करणार आहोत. कालची आपण फाईल बघितली होती. कोणती फाईल होती कालची? शॅडो फाईल. ओके, आणि त्यानंतर आपण या फाईलचे प्रॅक्टिकल्स बघणार आहोत. चलो, आता सुरुवात करूया. 7 फील्ड आहे. 7 फील्ड. ठीक आहे, आता कोणताही युजर मला ऍड करायचा सिस्टीम मध्ये. कोणताही युजर मला ऍड करायचं सिस्टीम मध्ये तर मी कोणती कमांड युज करणार आहे? ऍड युजर किंवा युजर ऍड. दोन कमांड युज करतात. टू ऍड अ युजर इन द सिस्टीम. लिहून घ्या. टू ऍड अ युजर इन द सिस्टीम वी यूज ऍड युजर स्लॅश युजर ऍड. ऍड युजर स्लॅश युजर ऍड म्हणजे तुम्ही ही पण करू शकता ऍड युजर किंवा युजर ऍड. ही पण यूज करू शकता. ओके, चलो आता सगळ्यांनी तुमचे वही पेन खाली ठेवा आणि मी आता जे काय दाखवते त्याच्यावरती लक्ष द्या. ठीक आहे,
त्यानंतर काही लिहून घ्यायचं असेल तर आपण लिहून घेऊया. आणि प्रॅक्टिकल बघा काय करतोय आपण. ओके, आहात सगळे? चल, आता मी काय करते, सगळ्यात आधी मला माझ्या सिस्टीम मध्ये किती युजर्स आहेत हे कसे बघणार आहे. आता मी तुम्हाला 2 ऑप्शन सांगितलेले आहेत. अजून एखादं तुम्ही मला सांगा बरं. तो माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी. कसं बघू शकतो की किती युजर्स आहेत माझ्या सिस्टीम मध्ये आता सध्या. पटपट बोला. कसे बघणार आपण? किती युजर्स आहेत, कोणकोणते युजर्स आहेत, कसं बघणार आहे? अरे आत्ताच आपण 2 फाईल बघितल्या. एक शॅडो फाईल आहे आणि एक 5WD फाईल आहे. येस, कॅट करून बघणार. कॅट ETC शॅडो. त्या शॅडो फाईल मध्ये मला कळणार सगळ्यात शेवटी जे युजर्स आहेत, आता इथून तृप्तीपासून जे युजर चालू होणार ते लोकल युजर चालू होणार आहेत. TCP डाऊन पर्यंत सिस्टीम युजर आहेत आणि सगळ्यात आधी कोणता युजर आहे? रूट युजर आहे. ओके, सो सिस्टीम मधले युजर बघायचे असतील, पण शॅडो फाईल जनरली फक्त कोणच ऍक्सेस करू शकतो रे? रूट युजर ऍक्सेस करू शकतो. त्यामुळे तुम्ही कशामध्ये बघणार आहे? 5WD मध्ये बघणार आहे. तर आपण 5WD जरी केलं तरी तुम्हाला दिसतील कोणकोणते युजर आहेत, राईट. सो सध्या आता माझ्या सिस्टीम मध्ये एकच युजर आहे, लोकल युजर. ओके, आता अजून कसं बघू शकतो रे कोणकोणते युजर आहेत सिस्टीम मध्ये? कोण सांगते बरं? अजून कसं बघू शकतो सिस्टीमचे युजर्स? होम डिरेक्टरी येणार आहे. होम डिरेक्टरी मध्ये बघू शकतो आपण. होम डिरेक्टरी मध्ये प्रत्येक एका युजर सोबत त्याचा एक फोल्डर क्रिएट होणार आहे. सो मला ls/home मध्ये बघितलं तरी कळेल सध्या एकच युजर आहे, राईट. प्रत्येक एका युजरची डिरेक्टरी क्रिएट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये पण बघू शकता की किती युजर्स आहेत ते. ठीक आहे, पण हा एक्झॅक्ट आकडा नसणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली युजर तुम्हाला नाही दाखवणार, कारण की तुम्ही होम डिरेक्टरी पण चेंज करू शकता. जर एखाद्या युजरची होम डिरेक्टरी आता आपण बघितलं 5WD फाईल मध्ये, असं काही नाही की /home/user name याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टरी क्रिएट करायची, चेंज पण करू शकतो ना आपण. त्याच्यामुळे जनरली 5WD आणि शॅडो या फाईल ऑथेंटिकेट कन्सिडर केल्या जातात जर तुम्हाला नंबर ऑफ युजर्स बघायचे असतील सिस्टीम मधले तर. ओके, चलो आता आपण काय करणार आहे, एक युजर ऍड करते मी आणि तर युजर ऍड केल्यानंतर आपल्याला काय काय भेटतंय आपण बघूया. त्याच्यामध्ये काय काय चेंज करता येतो आपल्याला. ठीक आहे, सो युजर ऍड करण्यासाठी मी कमांड यूज करणार आहे युजर ऍड. आता युजर ऍड ही जी कमांड आहे ती कुठे आहे रे? कोणत्या याच्यामध्ये आहे बरं? फक्त रूट युजर ऍक्सेस करू शकतोय. सो मला बघायचं असेल विच युजर ऍड, बघा बरं, /sbin मध्ये. सो sbin मध्ये आहे, त्याच्यामुळं युजर ऍडचा जो प्रोग्राम लिहिला गेलेला आहे त्याची बायनरी फाईल sbin मध्ये आहे. sbin मध्ये आहे म्हणजे लोकल युजर ऍक्सेस करू शकणार आहे का? नाही करू शकणार आहे. ओके, सो त्याला सुडो प्रिव्हिलेजेस तुम्हाला द्यावे लागतील. सुडो काय आहेत आपण बघणार आहोत. म्हणजे त्याला सुपर युजर तुम्हाला करावं लागेल लोकल युजरला, मगच तो युजर ऍड करू शकणार आहे. म्हणजे तुमच्या सिस्टीम मध्ये जे पण युजर ऍड करणार आहे तो फक्त ऍडमिन करणार आहे. जे पण युजर डिलीट करणार आहे तो फक्त ऍडमिन करू शकणार आहे. ओके, म्हणजे कंपनीचं काल आपण जे एक्झाम्पल बघितलेलं, कंपनीमध्ये हायर फक्त सीईओ करू शकणार आहे आणि फायर पण फक्त सीईओ करू शकणार आहे. ओके, चलो. सो मी आता काय करतेय, युजर ऍड राम नावाचे एक युजर ऍड करते. ठीक आहे, एंटर, दॅट्स इट. युजर ऍड कसा केला? युजर ऍड केला आणि राम जे युजरचं नाव करायचं ते नाव मी ऍड केलेलं आहे. कसं बघणार आहे आता? 2 फाईल आहेत आपल्याकडे. एक तर बघते /etc/5WD मध्ये, बघा बरं, राम नावाचं युजर ऍड झालेला आहे. पासवर्डची लिंक आहे, UID भेटलेला आहे. UID काय भेटणार आहे? लगेच कन्झिक्युटिव्ह UID भेटतो. कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? 1000 नंतरचा लगेचचाच 1001. ओके, GID पण कसा भेटला? कन्झिक्युटिव्ह GID भेटलेला आहे 1001. त्यानंतर काय भेटलेलं आहे रे? डिरेक्टरी, होम डिरेक्टरी भेटलेली. होम डिरेक्टरी म्हणजे वर्क स्पेस. त्या युजरला एक वर्क स्पेस भेटली की जिथे तू आता तुझ्या सगळ्या फाईल्स क्रिएट कर. त्यानंतर काय भेटलंय? एक शेल भेटलेली आहे, डिफॉल्ट शेल भेटलेली आहे. ठीक आहे, आता आपण ही पण फाईल चेक करूया, शॅडो फाईल. बघा बरं, शॅडो फाईल मध्ये अजून पासवर्ड नाहीये. अजून रामला पासवर्ड सेट झालेला नाहीये, त्याच्यामुळे ते काय आलेलं आहे तिथे एक्सक्लामेटरी मार्क आलेला आहे. सो आपल्याला पासवर्ड सेट करावे लागेल. पासवर्ड का सेट करावे लागेल रे? कारण की जर तुम्हाला काहीही परफॉर्म करायचं असेल तर एक पासवर्ड तर तुम्हाला सेट करणं मॅन्डेटरीज आहे एखाद्या युजरला. ठीक आहे, पासवर्ड जर नसेल तर तुम्ही
तो युजर असा क्रिएट करायला लागलाय की त्याला ऍक्सेसच नाहीये. तो ऍक्सेस कसा देणार, क्रेडेन्शियल्स पास कसे करणार जोपर्यंत त्याचे क्रेडेन्शियल्स क्रिएट नसतील तोपर्यंत, राईट? त्याच्यामुळे आपल्याला पासवर्ड क्रिएट करावा लागेल. जर मला रामला पासवर्ड द्यायचा आहे तर मी काय करणार आहे, passwd. ठीक आहे. आता पासवर्ड पण कोण सेट करू शकतो, क्रेडेन्शियल्स पण कोण देऊ शकतो, रूट देऊ शकणार आहे, फक्त रूट देऊ शकणार आहे सुरुवातीला. बघा बरं, आता मी जर ही डिरेक्टरी आता इथं युजर पण करू शकतो, ठीक आहे, पण सुरुवातीचा जो पासवर्ड असतो तो फक्त रूटच देणार आहे. कारण बघा, आता मी काय करते, स्विच युजर करते -राम. रामला स्विच युजर केलेला आहे. आता मी इथे passwd करतेय आणि एंटर केलं. करंट पासवर्ड विचारते, करंट पासवर्ड नाहीच आपल्याकडे. चेंज करू शकतो तो passwd परत चेंज करू शकणार आहे, पण सुरुवातीचा जो पासवर्ड असणार आहे तो फक्त रूट असाइन करू शकणार आहे त्याला. ओके, त्यानंतरचे ते पासवर्ड चेंज करू शकणार. सो यासाठी आधी मला काय केलं पाहिजे रे, एक पासवर्ड सेट केला पाहिजे. नाही होणार, हे बघ, नाही होणार आहे. त्याचा स्वतःचा पासवर्ड एक सेट केला पाहिजे. ठीक आहे, लॉग आउट आले. आता इथं काय करावं लागणार, आता इथं मगाशी बघा मी passwdच्या पुढे काही युजर नेम दिलं नाही, कारण की आपण त्या युजरनी लॉग इन झालेलो, राम युजरनी. पण इथं असं नाही चालणार. इथं रूट युजरनी तुम्ही लॉग इन होताय आणि जर राम युजरला पासवर्ड सेट करताय तर तुम्ही इथं काही टाकलं नाही तर तुम्ही चेंज कोणाचा पासवर्ड करायला लागला रे, सॉरी मी कमांड चुकीची दिली. सो तुम्ही चेंज कोणाचा पासवर्ड करायला लागला, रूटचा पासवर्ड चेंज करायला लागला. त्यामुळे रूटचा नाही, तुम्हाला काय करावं लागणार आहे रे, त्याच्या पुढे नाव द्यावं लागणार आहे त्या युजरचं, passwd राम, एंटर. आता इथे न्यू पासवर्डचा प्रॉम्प्ट आलेला आहे, मगाशी न्यू पासवर्ड नव्हता आलेला, करंट पासवर्डचा प्रॉम्प्ट आलेला. सो इथे तुम्ही सेट करू शकता त्याला पासवर्ड. ओके, सो मी याला एक पासवर्ड सेट करते. ठीक आहे, पासवर्ड सेट केलेला आहे. आता काय करूयात, स्विच करूयात, स्विच युजर -राम. एक मिनिट, स्विच करायच्या आधी मी तुम्हाला शॅडो फाईल दाखवते की बघा बरं शॅडो फाईल मध्ये काय चेंजेस झालेले आहेत. इथे पासवर्ड आलेला आहे. ओके, इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये पासवर्ड आलेला आहे याला. आता आपण चेक करूया, स्विच युजर -राम. ठीक आहे, आता रामला बाय डिफॉल्ट काय काय भेटलंय रे, मी तुम्हाला काय सांगितलेलं, एक स्केलेटन असतं, स्केलेटन डिरेक्टरी /etc/scale. ठीक आहे, जेव्हा एखादा पासवर्ड, जेव्हा एखादा युजर तयार होतो तेव्हा त्याच्यासोबत त्याला ती स्केलेटन डिरेक्टरी मधल्या ज्या फाईल्स असतात त्या बाय डिफॉल्ट कॉपी होतात. आता ls केल्यानंतर तुम्हाला इथे काही दिसणार नाहीये कारण त्या फाईल्स हिडन असतात. तर तुम्हाला काय करावं लागेल रे, इथं ls -ltr, हिडन फाईल बघायची असतील तर ltr ए करावं लागेल, राईट? आता बघा बरं, यात कॉपी केले नाहीत, तुम्ही क्रिएट केलेले नाहीयेत ना फाईल, कॉपी झालेल्या आहेत. कुठून कॉपी झालेल्या आहेत रे, ls-a/etc/scale. ही जी स्केल डिरेक्टरी आहे, स्केल म्हणजे स्केलेटन फाईल्स, स्केलेटन फाईल्स म्हणजे स्केलेटन म्हणजे सांगाडा. ओके, सो आपण काय करूयात, या फाईल डिलीट करूयात आणि बघूयात की काय इफेक्ट होतोय युजरवरती. मी काय सांगितलेलं तुम्हाला, स्केलेटन फाईल का कॉपी होतात रे, कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी, सगळ्या युजरला सेमच एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे, राईट? यासाठी स्केलेटन फाईल्स आपल्या कॉपी होणार आहेत. त्या जर कॉपी नाही झाल्या तर काय होतं आपण बघूयात. त्यासाठी आपल्याला काय करावे लागतील रे, फाईल रिमूव्ह कराव्या लागतील. ओके, सो मी याच डिरेक्टरीमध्ये म्हणजे राम युजरनी लॉग इन होऊन मी रिमूव्ह नाही करू शकणार आहे. मला काय केलं पाहिजे, लॉग आउट झालं पाहिजे त्या फाईल रिमूव्ह करायच्या असतील तर, म्हणजे त्या डिरेक्टरीमधून बाहेर आलं पाहिजे आधी, मग मी त्या डिरेक्टरी मधल्या फाईल काय करू शकणार आहे रे, रिमूव्ह करू शकणार आहे. ओके, सो मी लॉग आउट करते. ओके, आता काय करायचं, रिमूव्ह -rf, नाही नाही नाही, मला नाहीतर फुल पाथ द्यावा लागणार, नाही करू शकतो आपण, नाहीतर मला उलट फुल पाथ द्यावा लागेल. काय काय कोणकोणती फाईल आहे, रिमूव्ह -rf.bash, नाही start.bash नी नाही नाही नाही, एक मिनिट, स्टार्ट ट्राय करूया start.bash, कारण की त्याच्या समोर सफिक्स पण आहेत ना रे, फक्त txt नाहीये. txt जर असेल तर मग करताल, नाही होणार तरी पण मी बघते.
त्याच्यामध्ये सफिक्स आहेत ना त्याच्या पुढे, बॅशच्या पुढे, त्याच्यामुळे नाही होत आहे. डॉट टीएक्सटी ला कसे डॉट टीएक्सटी दॅट्स इट. सो डॉट बॅश हिस्ट्री डॉट बॅश प्रोफाईल डॉट बॅश लॉग आउट, देन काय राहिली आता डॉट बॅश आरसी राहिली ना. येस, झालं सगळ्या डॉट. अच्छा, डॉट बॅश हिस्ट्री आहे, बॅश प्रोफाईल आहे. ओके, पण सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की या डॉट बॅश फाईल करतात काय. बॅश फाईल म्हणजे काय असणार आहे, एक स्क्रिप्ट फाईल आहेत त्या स्क्रिप्ट रन करतात. म्हणजे तुमची बॅश हिस्ट्री काय करणार आहे, हिस्ट्री रन करण्याचं काम करणार आहे. त्यानंतर बॅश प्रोफाईल काय करणार आहे, प्रोफाईल म्हणजे तुम्हाला हे जे दिसतंय प्रॉम्प्ट जो दिसतोय, हा स्क्वेअर ब्रॅकेट दिसतात, त्यानंतर राम आहे, @ आहे, सेंटोस आहे, हे प्रोफाईल मध्ये एक स्केलेटन आहे. म्हणजे हा प्रोग्राम दिला गेलेला आहे की टर्मिनल तुमचा दिसला कसा पाहिजे. ओके, याचा एक प्रोग्राम आहे बॅश प्रोफाईल मध्ये. त्याच्यानंतर डॉट बॅश लॉगआउट आहे की जेव्हा युजर लॉगआउट करणार, लॉगआउटचं फंक्शन कसं वर्क होणार आहे, एक्झिटचं फंक्शन कसं वर्क होणार आहे, याची स्क्रिप्ट डॉट बॅश लॉगआउट मध्ये दिलेली आहे. आणि डॉट बॅश आरसी म्हणजे तुमचा बॅश प्रोग्राम. ओपन टर्मिनल केल्यानंतर तुम्ही जे टर्मिनलवरती प्रॉम्प्ट होता तो म्हणजे तुमचा बॅश प्रोग्राम असणार आहे. सो ती बॅश प्रोग्रामची स्क्रिप्ट रन होतीये. सो अशा प्रकारे या 2-4 स्क्रिप्ट्स आहेत ज्या कॉपी होणार आहेत तुमचं एन्व्हायरमेंट कन्सिस्टंट ठेवण्यासाठी 2 डिफरंट युजर्स मध्ये. ठीक आहे, एंटर करते ls हायफन झालेलं आहे. ठीक आहे, आता काय करूयात आपण लॉग आउट करूयात, रूट युजरला जाऊयात. आता परत मी इथे येते, स्विच युजरला जाते. हा, पहिला क्लिअर करते सगळ्या गोष्टी. स्विच युजर हायफन राम. बघा बरं प्रॉम्प्ट कसा दिसतोय तुम्हाला, तो गेलाच आहे. म्हणजे लाईक तुम्ही जो प्रॉम्प्ट बघत होता, जे स्क्वेअर ब्रॅकेट होते, त्याच्यानंतर म्हणजे जर या फाईल कॉपी नाही झाल्या त्या युजरमध्ये तर तुम्हाला एका युजरचा प्रॉम्प्ट असा दिसेल, एका युजरचा प्रॉम्प्ट असा दिसेल, दुसऱ्या युजरचा प्रॉम्प्ट. सो प्रत्येकाचे प्रॉम्प्ट हे वेगवेगळे असणार आहेत, बरेचसे फीचर्स वेगवेगळे असणार आहेत त्याच्यामध्ये. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी प्रत्येक एका युजरची त्यांनी त्या स्केलेटन फाईल्स आहेत त्या जेव्हा युजर ऍड होणार आहे तेव्हाच त्या कॉपी होणार आहेत. ओके, आता परत मला जर करायचं असेल आहे तसं काय करणार आहे, काय करणार आपण परत आता मला तो प्रॉम्प्ट आणायचा असेल, जसं आधी युजरचा होता तसा प्रॉम्प्ट आणायचा असेल, काय करणार. शॅडो फाईल मध्ये ऍड करायचं. सिम्पल फंड आहे, जे आपण रिमूव्ह केलं ते कॉपी करा परत. ज्या फाईल रिमूव्ह केल्या त्या परत कॉपी करा तुम्ही त्या डिरेक्टरीमध्ये /home/ramच्या. सेमच होणार आहे ना, तुम्ही रिमूव्ह केलं त्या डिरेक्टरी मधल्या फाईल /etc/scale. तुम्हाला माहितीये की फाईल कुठं आहेत रे, ls-a/etc/scale. सिस्टीमनी काय केलेल्या, या ज्या फाईल होत्या त्या कॉपी केलेल्या आणि तुम्ही काय केलं, रिमूव्ह करून टाकला. रिमूव्ह केला त्याच्यामुळे तुमचा जो प्रॉम्प्ट आहे तो असा झालेला, राईट. तुम्हाला फक्त कॉपी करायचं, कॉपी करा इथून. कमांड सगळ्या चालणार आहे तिथून, जशा आपल्या कमांड चालत होत्या. काय काय कॉपी करायचं आपल्याला. सो मी काय करते, नाही सीडी करते त्याच्यामध्ये, कारण की मग आपल्याला पूर्ण पाथ द्यावा लागेल तो /etc/scale. सीडी का करते कळते तुम्हाला, नाहीतर मला पूर्ण पाथ द्यावा लागेल ना तो, बरोबर का. आता तुम्हाला इथं दिसत पण नाहीये, जोपर्यंत तुम्ही PWD करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही कोणत्या डिरेक्टरीमध्ये आलेला आहे, राईट. तसं आधी नव्हतं, तुम्हाला कळत होतं इथं कोणत्या डिरेक्टरीमध्ये आलेला आहे, काय आलेलं आहे. सो इथं कसं करणार आहे, कॉपी करायचे असतील तर फाईल. येस, बोला पटपट. कोणकोणती आहे, फक्त फाईल कॉपी करा. आता याच्यामध्ये आपण ऑलरेडी त्या डिरेक्टरीमध्ये आलेलो आहे. बॅश लॉग आउट आहे, डॉट बॅश प्रोफाईल आहे, देन डॉट बॅश आरसी आहे. कुठे करायचे तर आपल्याला /home/ram मध्ये करायचे, बरोबर. एंटर. सो आता मी काय करते, ls-a करते, फाईल आलेलं आहे. ठीक आहे, परत आपण लॉग आउट करूयात, रूटला जाऊयात आणि परत एकदा लॉग इन करूयात आपण su-ram. बघा बरं तुमचा आहे त्याचा प्रॉम्प्ट आलेला, राईट.
सो आपण काय केलं रे, फक्त फाईल कॉपी केलेल्या होत्या, रिमूव्ह केल्या. स्केलेटन फाईल्स का इम्पॉर्टंट आहेत, कारण की तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंट कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी सिस्टीमच्या तुम्हाला बाय डिफॉल्ट कॉपी करून देणार आहे. तुम्ही रिमूव्ह केला तर मग तुमचा प्रॉम्प्ट निघून जाणार आहे. ठीक आहे, ओके चल. सो अजून काय आपलं राहिलेलं आहे याच्याबद्दल, पास डब्ल्यूडीच्या आधी काय आपलं सांगायचं राहिलंय का? अजून रेडीमेड गोष्टींबद्दल स्लॅश वर, हा आपलं हे राहिलेलं आहे, स्लॅश वर स्लॅश पूल. ठीक आहे, LS करूयात. याच्यामध्ये तुम्हाला एक मेल डिरेक्टरी, मेल बॉक्स क्रिएट होतो, मी तुम्हाला सांगितलेलं राईट, बाय डिफॉल्ट. ठीक आहे, सो तृप्ती युजरसाठी एक मेल बॉक्स क्रिएट झालेला आहे. जो युजर तुम्ही ऍड केलेला त्याच्यासाठी एक मेल बॉक्स क्रिएट झालेला आहे. रामसाठी एक मेल बॉक्स क्रिएट झालेला आहे. आणि RPC हा सिस्टीम युजर आहे, त्याच्यासाठी पण एक मेल बॉक्स क्रिएट झालेला आहे. सो इथे काय होणार आहे, या मेल बॉक्स मध्ये जे युजरला मेल येणार आहेत ते सगळे मेल कुठे येणार आहेत, या डिरेक्टरीज मध्ये येणार आहेत. स्लॅश वर स्लॅश पूल स्लॅश मेल, याच्या आत तुमची एक डिरेक्टरी क्रिएट होणार आहे, मेल बॉक्स डिरेक्टरी. ठीक आहे, सो या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आता, ज्या मी तुम्हाला सगळ्या सांगितल्या त्या डिफॉल्ट रेडीमेड गोष्टी आहेत, जे सिस्टीम कडून तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, चलो आता आपण जाऊया. लॉग आउट करते मी आधी. येस, ऍक्च्युली काय केलं, युजर अक्षय आहे ना, पासवर्ड चेंज केला. पासवर्ड चेंज केला आणि स्विच युजर अक्षय केला. तर मला एक क्रेडिट प्रॉम्प्ट आहे, अक्षय सेंट्रोएस रूट. अरे अरे, कारण की तुम्ही हायफन युजच करत नाही, तुम्ही सिंटॅक्स. त्या दिवशी पण तू स्विच युजर जो केलास ना, तुम्ही तो युजर बिंग स्विच करताय. हायफन जेव्हा तुम्ही युज कराल ना, तुम्ही सिंटॅक्स चुकताय स्विच करताना युजर. तुम्ही काय करायला लागलाय, बिंग युजर म्हणजे रूट युजरच ऍज अ, तू कोणता युजर होता आधी, अक्षय युजरच रूट युजर व्हायला लागलाय. असं नाही करायचं आपल्याला. कारण की तुझा जो ओरिजिनल युजर तू अक्षयच राहतोस ना, तू रूटला स्विच झालेलाच नाहीयेस. अरे रूट येते म्हणजे तू अक्षय ऍज अ रूट. ओके, सो देर इज अ डिफरन्स बिटवीन अक्षय ऍज अ रूट अँड देर इज अ डिफरन्स बिटवीन रूट. म्हणजे बघा, आता मी तुला कसं सांगू की, समजा फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला का म्हणते, लॉग इन होताना तुम्ही रूटनी लॉग इन व्हा, इथून नाही. जेव्हा तुम्ही मशीन स्टार्ट करताय, ठीक आहे, हा रूटनी, तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना, तू रूटनी लॉग इन होणं आणि अक्षयनी लॉग इन होणं. ठीक आहे, जर तू रूटनी लॉग इन झालास तर तू सगळ्या परमिशन म्हणजे सगळ्या कमांड्स एक्झिक्यूट करू शकणार आहेस. पण आता विचार कर, तू पॉवर ऑफ केलंयस आणि आता तू अक्षयनी लॉग इन झालेला आहेस. अक्षयनी लॉग इन झालास आणि स्विच जरी रूटला झालास तरी डिफॉल्ट सिस्टीमचा युजर काय राहिलेला आहेस, तू अक्षय राहिलेला आहेस. सो त्याच्यामुळे तुला सगळ्या परमिशनला कमांड्स एक्झिक्यूट करण्यासाठी परमिशन भेटत नाहीयेत, जोपर्यंत तू ऍक्च्युअल युजर स्विच करत नाहीयेस. ऍक्च्युअल युजर कधी स्विच करतोय तू, SU हायफन आणि त्यानंतर जे युजर नेम देतो ना, तेव्हा तुम्ही ऍक्च्युअल युजर चेंज करता. नाहीतर तुम्ही तो युजर बिंग दुसरा युजर होताय, म्हणजे तुमचा डिफॉल्ट युजर तुम्ही तोच राहताय, त्याच्यामुळे ते परमिशन डिनाईड येतं तुम्हाला. हा, प्रॉम्प्ट मध्ये रूट ऍड, जो युजर तुम्ही स्विच झालेला तो फक्त युजर ऍड होतो. ती कमांड चुकली, त्या दिवशी पण तू कमांड फायर केलेलीस, SU वाली, SU आणि फक्त युजर नेम, SU हायफन आणि युजर नेम. हा, हे बघ असे असणार आहे ते, SU हायफन दिसतेय का, आणि त्याच्यानंतर मग आता जर मी याच्या पुढे नाव काय नाही टाकलं, एंटर केलं, तर त्याला कळणार आहे की रूटला लॉग इन व्हायचं, कारण की रूट युजर नेम सिस्टीमला रूटचं माहितच आहे ना काय आहे. पण बाकी दुसऱ्या कोणत्या युजरला जर मला स्विच व्हायचं असेल तर मात्र मग मला असं करावं लागणार आहे, SU हायफन आणि मग युजर नेम द्यावे लागणार. सो हे ऍक्च्युअली तुम्हाला चेंज करणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा काय तुम्हाला करतोय, तुमचं मशीन पॉवर ऑफ करून परत तृप्तीने लॉग इन होण्यापेक्षा किंवा परत रूटनी लॉग इन होण्यापेक्षा तुम्ही इथूनच लॉग इन होऊ शकता. ओके, अजून एक दुसऱ्या अक्षरावर रूट युजर क्रिएट झालेला नाही 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 नाही, रूट युजर कधीच, रूट युजर हा रूटच असतो, एकच असतो रूट युजर. दुसरा अख्ख्या पूर्ण लिनक्स मध्ये कोणतेही फ्लेवर घे तुझे, लिनक्स मध्ये कधीही तुझा रूट युजर, म्हणून आपण सिस्टीम कॉन्फिगर करताना तुला रूट युजरला युजर नेम द्यायला सुद्धा प्रॉम्प्ट आला नव्हतं, तुला फक्त पासवर्ड द्यायचा आहे. सिस्टीमने ऑलरेडी ऍडमिनचं नाव डिसाईड केलेलं आहे रूट, तर तुम्ही चेंज नाही करू शकत, कोणच नाही चेंज करू शकत, काहीच नाही चेंज करू शकत तुम्ही रूट युजर मध्ये. दुसरं नाव पण नाही देऊ शकत, फक्त रूट असतं. ओके, कारण की तो सोर्स कोड मध्ये तोच प्रोग्राम आहे युनिक्सचा, तो चेंज नाही करू शकत तुम्ही. तुम्हाला चेंज करायचं असेल तर कम्युनिटी, ओपन सोर्स कम्युनिटीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा, तुम्ही कोड करा, आणि तुमचा कोड जर ऑथराईज झाला तर तुम्हाला मग ते फीचर इम्प्लिमेंट होईल लिनक्स मध्ये, फ्युचर यूज वाला. चलो
सो आता आपण काय बघतोय रे, शॅडो फाईल बघणार आहे. ठीक आहे, शॅडो फाईल मधल्या जर फील्ड्स मला चेंज करायच्या असतील, काल आपण ज्या फील्ड बघितलेल्या आहेत, ठीक आहे, त्यासाठी एक कमांड आहे. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, आता इकडे लक्ष द्या. अक्षय आता आता पूर्ण लक्ष द्या, तुम्ही परत प्रॅक्टिकल्स करा. ठीक आहे, मी काय म्हणते बघा. चेंज जर काही करायचं असेल तर त्यासाठी कमांड आहे CHAGE, चेंज. चेंज म्हणजे चेंज एज. ठीक आहे, चेंज म्हणजे चेंज एज. एज आपण म्हणजे काय 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 चेंज करू शकतो. आपण पासवर्ड चेंज करू शकतो, आपण पासवर्ड एक्सपायर करू शकतो, आपण अकाउंट लॉक करू शकतो, आपण अकाउंट एक्सपायर करू शकतो, आपण मॅक्सिमम डेज ठेवू शकतो, मिनिमम डेज ठेवू शकतो. हे म्हणजे काय झालं, त्या युजरच्या अकाउंटच्या रिलेटेड एज वाल्या गोष्टी झालेल्या आहेत. सो त्या आपण चेंज करू शकतो. चेंज म्हणजे चेंज एज. ओके, -L म्हणजे लिस्ट आउट कर. लिस्ट आउट कर. आता मला कोणत्या लिस्ट आउट करायच्या, तरी कोणाच्या गोष्टी लिस्ट आउट करायच्या, तर युजरचं नाव द्यायचं मला फक्त. ठीक आहे, राम युजरच्या मला बघायचे. आता याच्यामध्ये बघा बरं, पासवर्ड, लास्ट पासवर्ड चेंज. लास्ट पासवर्ड चेंजची डेट आजची आहे, आजची नाहीये. मी ऍक्च्युली डेट चेंज केली होती, त्याच्यामुळे त्यांनी सध्याची डेट आहे ही माझ्या सिस्टीमची 23. मी ऍक्च्युली डेट चेंज केली होती म्हणून ती आजची 22 ऑगस्ट डेट दाखवत आहे. ठीक आहे, ओके बाय. ठीक आहे, एक मिनिट, मी आजची डेट करते. एक मिनिट, आजची डेट काय आहे रे? आज काय आहे? 8 आहे ना? नाही, असं नाही झालं पाहिजे. पण 22 म्हणजे कालचे. अरे यार, टायमिंग मी चुकीचं देते ना. टायमिंग महत्वाचं. टायमिंग पण मला दिलं पाहिजे. एक मिनिट, मला टायमिंग वगैरे व्यवस्थित सांगा रे. डेट, टायमिंग काय आहे आता? किती वाजले? 30 58:00:08 ऑगस्ट 2024. ओके, येस. ओके, सो लास्ट पासवर्ड चेंज म्हणजे अजून आपण पासवर्ड सेट नाही केलेला याला. ठीक आहे, कारण की आता जस्ट मी एक ऍड केलेला आहे युजर. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, अजून याला पासवर्ड सेट झालेला नाहीये. ठीक आहे, मला जर याला पासवर्ड सेट करायचं असेल तर मी काय करणार, passwd नाव देणार आहे त्याचं, आणि जो न्यू पासवर्ड आहे तो देईल त्याला. ठीक आहे, आता /etc शॅडो फाईल मध्ये पासवर्ड याचा आलेला आहे. करंट पासवर्ड नाही विचार म्हणजे दुसऱ्या युजर जर आपण अक्षय ऑलरेडी लॉग इन आहे माझ्या, जर मला अक्षयचा पासवर्ड चेंज केला, पासवर्ड अक्षय, तर मला करंट पासवर्ड नाही विचारणार ना. जर तुझं ऑलरेडी असेल तर नाही विचारलं मला. कसं काय विचारणार ना तुला? विचारणार. आता जर तुम्ही रिटाईप करावा लागतो तुला. आहे ना, आता रामचं चेंज करते. बट स्टील जर त्याचा एक्सपायर झाला पासवर्ड तर ओके, ठीक आहे. एक मिनिट, आपण आधी हे परत बघूयात. मी आता तुम्हाला जे काही सांगायचं ते आधी मी तुम्हाला सांगून घेते. ठीक आहे, सो काय केलं रे, आपण एक पासवर्ड सेट केलेला आहे. आता त्याचे सध्याचे सुरुवातीचे कॉन्फिगरेशन तुम्ही बघा हा काय आहेत. CHAGE-L राम. ठीक आहे, लास्ट पासवर्ड चेंज म्हणजे कधीच आहे, जेव्हा तो युजर आपण
सुरुवातीची जी डेट असणार आहे ती कधीची असणार आहे, जेव्हा तुम्ही युजर क्रिएट केलेला तेव्हाची ती सुरुवातीची डेट असणार आहे, 8 ऑगस्ट 2024. ओके, जेव्हा तुम्ही पासवर्ड त्याला सेट करा किंवा नको करू तीच तुम्हाला डेट असणार आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही युजर ऍड केलेली डेट आहे ती. पासवर्ड एक्सपायर्स नेवर, अजून आपण काहीच त्याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये. पासवर्ड इनऍक्टिव्ह नेवर, अकाउंट एक्सपायर्स नेवर, मिनिमम नंबर ऑफ डेज बिटवीन पासवर्ड चेंज 0. आणि मी तुम्हाला सांगितलेलं या ज्या म्हणजे मिनिमम नंबर, मॅक्सिमम नंबर आणि वॉर्निंग डेज, या ज्या तुम्हाला इकडे नंबर्स दिसतात हे डिफॉल्ट नंबर्स आहेत. मिनिमम नंबर ऑफ डेज बिटवीन पासवर्ड चेंज 0ला सेट आहे म्हणजे काय रे, कधीही चेंज करू शकतो. 0ला सेट आहे म्हणजे कधीही चेंज करू शकतो. असे काही त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत की तू आता 3 दिवस चेंजेस नाही करू शकणार, 4 दिवस चेंजेस नाही करू शकणार. आपण मिनिमम नंबर अजून काय सेट केलेला नाहीये, राईट. त्याच्यानंतर खाली बघा बरं, 9999 ही स्टँडर्ड डेट आहे. स्टँडर्ड डेट म्हणजे काय, मॅक्सिमम किती पण, तुम्हाला असं काही लिमिट नाहीये की तुमचा पासवर्ड या वेळी एक्सपायर होणार आहे, तुम्हाला याच्यानंतर तो चेंज करायचा, यावरती एक्सपायर होणार त्यानंतर चेंज करायचा आहे. ही डिफॉल्ट, हा डिफॉल्ट नंबर आहे सिस्टीम कडून मिळालेला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमचा पासवर्ड कधीच एक्सपायर होणार नाहीये, तुम्हाला काही रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत की तुम्ही या लिमिट पर्यंत तुम्ही पासवर्ड चेंज नाही करू शकत, त्याच्यानंतर तुम्हाला चेंज करायचा आहे. पण वॉर्निंग तुम्हाला आता 7 डेज इथे दिलेले आहेत, पण हे 7 डेज काहीच उपयोगाचे नाहीये, कारण की आपण मिनिमम पण सेट केलेलं नाहीये, मॅक्सिमम पण सेट केलेलं नाहीये. पण डिफॉल्ट वॉर्निंग डेज काय आहेत रे, 7 डेज आहेत. ओके, आता आपण 1 बाय 1 करूया. सुरुवातीला आपण काय करूयात रे, मिनिमम नंबर ऑफ डेज चेंज करूया. आपण एकदा स्लॅश शॅडो फाईल मध्ये पण बघूयात. बघा बरं, शॅडो फाईल मध्ये पण तुमचे हा जो नंबर आहे, ओके, हा नंबर कसा आला आपण बघूयात. जुलियन डेट. जुलियन डेट म्हणजे काय रे, ती काय करणार आहे, 1 जानेवारी 1970 तेव्हापासून ते आजपर्यंत काय करणार आहे, नंबर ऑफ डेज काउंट करणार आहे. सो जर ते नंबर ऑफ डेज तुम्हाला काढायचे असतील तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, इको डॉलर कर्ली ब्रेसेस डॉलर देन डेट प्लस %s divided by 84,600 and then Let me check. Let me check this formula first. Okay, याच्यामध्ये अच्छा, हे उलट गेलं. 86,400. येस. सो हा नंबर 919943 आणि इथं जे तुम्हाला जुलियन डेट दिसतीये ती सेम आहे बघा. जर तुम्हाला नंबर ऑफ डेज जुलियन डेट काउंट करायची असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे, इको डॉलर. तुम्ही हा फॉर्म्युला लिहून घ्या, इको डॉलर पॅरेंथेसिस डॉलर डेट प्लस %s स्लॅश 86,400 आणि देन कर्ली ब्रेसेस कम्प्लीट. हा एक स्टँडर्ड डेट आहे, तुला जुलियन डेट जर काउंट करायची असेल तर एक स्टँडर्ड नंबर आहे जुलियन, म्हणजे दिस इज अ फॉर्म्युला. डेट म्हणजे ते आताची डेट घेते, आताची डेट घेते, जे करंट डेट आहे ती डेट घेत आहे. आणि डॉलर जे आहे ते लाईक एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स आहेत. तर मग आधीच्या डेटचं कॅल्क्युलेट केलं तर मग तेव्हापासून ते त्या डेट पर्यंतचा तुला नंबर येणार आहे का. ओके, तो फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. जुलियन डेट, हाऊ टू काउंट द जुलियन डेट. कुठे स्पेसेस आहेत, कुठे हे आहे एकदा बघून घ्या तुम्ही. प्लस आणि पर्सेंट मध्ये स्पेस नाही आहेत, ते एकत्र आहेत. प्लस % and s. नाही नाही नाही, इको नंतर स्पेस आहे डॉलर, त्याच्यानंतर मग स्पेस डिरेक्ट तुम्हाला डेट नंतर आहे. डेट प्लस %s, त्याच्यामध्ये परत आधीमध्ये कुठे स्पेस नाहीये.
काय झालं? हा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला कसा आला हे मला नाही माहिती. हा फक्त एक फॉर्म्युला आहे जुलियन डेट कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि तो आपण इको म्हणजे काय करणार आहे? प्रिंट करणार आहे ना रे. मी जर तिथं इको नाही केलं तर मग ते काय आउटपुट आलं हे तुला दिसणार नाहीये या फॉर्म्युलाने. मी काय केलं, फक्त इको केलेला आहे आणि तो फॉर्म्युला टाकलेला आहे, सो दॅट फॉर्म्युलाने जे आउटपुट येणार आहे ते टर्मिनलवरती प्रिंट होऊ दे, म्हणून मी फक्त इको केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला पण कशासाठी यूज करणार आहे? जुलियन डेट कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करणार आहे. जुलियन डेट म्हणजे काय असणार आहे? 1 जान 1917 पासून ते आतापर्यंत किती, म्हणजे कधी पासवर्ड चेंज झालेला आहे. सो सिस्टीम काय कन्सिडर करते? कोणताही युजर ऍड केलास तरी त्या युजरचा पासवर्ड आपण कधी सेट केलेला आहे? 1 जान 1970. ओके, असं सिस्टीम कन्सिडर करते. आणि जेव्हा तुम्ही तो पासवर्ड आता एका युजर ऍड करता तेव्हा पासवर्ड सेट करता तुम्ही त्या युजरला, तर सिस्टीम काय कन्सिडर करते? तेव्हा पासवर्ड जो सेट केलेला तो आता चेंज केलेला आहे. ओके, सो किती दिवसांनी चेंज केलेला आहे हे तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे 19943 एवढ्या दिवसांनी तो पासवर्ड चेंज झालेला आहे 1 जान 1970 पासून ते आतापर्यंत. सो हे जर तुम्हाला किती दिवसांनी पासवर्ड चेंज झालेला आहे हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, म्हणजे या फील्डमध्ये ही जी आपण /etc/shadow फाईल बघितलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसणार आहे या थर्ड फील्डमध्ये. थर्ड फील्ड इज अ जुलियन डेट. सो हे कसं आलं हे मी तुम्हाला सांगते. 19943 हे कसं येतं ना, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. $डेट प्लस %. या फॉर्म्युलाने तुम्ही काढू शकता. तिथे नंबर तिथं कसा आलाय. ओके, सो जर तुम्हाला इथे डेट पास करण्यापेक्षा काय करा, डेट चेंज करा. जी डेट आहे ती डेट चेंज करा आणि मग डेट व्हेरिएबल पास करा. येस, मी काय म्हणतेय, इथं डेट पास करण्यापेक्षा तू काय कर, हे फॉर्म्युलामध्ये चेंजेस करण्यापेक्षा तुला जी ऍक्च्युअल डेट पाहिजे, जी डेट कन्सिडर तुला कॅल्क्युलेट करायची ती डेट चेंज कर ना, डेट-s नी. राईट, डेट-s नी चेंज कर आणि जे फॉर्म्युला ऍज इट इज ठेव. सो तरी पण सेमच येणार. फॉर्मॅट कसं राहणार डेटचं? कसं करणार का? 28 ऑगस्ट 29 ऑगस्ट 2020. आय गेस मला वाटतं सेम राहणार आहे फॉर्मॅट, कारण की सिस्टीम जो आपला आपण क्रॉन जॉब्स मध्ये पण जो फॉर्मॅट सेट करतो तो सेमच फॉर्मॅट आहे, लाईक ऑगस्ट वगैरे वाला. त्याच्यामुळे मी चेंज करून नाही कधी बघितलेला, पण तू चेंज करून बघू शकतोस. पण रादर दॅन फॉर्म्युलामध्ये छेडछाड करण्यापेक्षा, कारण की $डेट काय आहे? डॉलर म्हणजे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे ना. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल व्हॅल्यू काहीतरी स्टोअर करून ठेवणार आहे. सो तुम्ही ती व्हॅल्यू तिथे चेंज करण्यापेक्षा तुम्ही डेट चेंज करा आणि मग डेट आहे तशी ती व्हेरिएबल पास करा ना त्याला. तिथे चेंजेस करण्यापेक्षा सेमच राहणार आहे ते अल्टिमेटली. राईट, ओके, चलो. सो आपण काय बघत होतो रे? काय करतोय आता आपण? change-l राम. ठीक आहे, सो आता आपण काय करणार आहे रे? मिनिमम नंबर ऑफ डेज चेंज करणार आहे. ठीक आहे, काय चाललं? झालं का? ठीक आहे, तेव्हा आता परत स्पेस तेव्हा डेट ना, फक्त इको आणि डेट नंतर स्पेस आहे, बाकी कुठेही स्पेस नाहीये. बाकी कुठेही स्पेस नाहीये पूर्ण फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे, तुम्ही घरी जाऊन हे प्रॅक्टिकल करा आज. आता बघा इकडे लक्ष द्या, काय करते मी मिनिमम नंबर ऑफ डेज चेंज करायला लागली आहे. आजची डेट काय आहे आपली? सेम आहे ना. ठीक आहे, 8. ठीक आहे, आता मी काय करायला लागली आहे रे? मिनिमम नंबर ऑफ डेज चेंज करते. मिनिमम नंबर ऑफ डेज म्हणजे काय करते मी? पहिले आपण पासवर्ड चेंज करून बघूयात. आपण SU- रामला जाते. ठीक आहे, आता राम पासवर्ड करू शकतो का रे? passwd राम. ठीक आहे, करंट पासवर्ड जो आहे तो, अच्छा राईट, राम नाही टाकायची गरज आपल्याला, फक्त passwd. पहिलं तुम्ही राम टाकलं तर तिथे नोटिफिकेशन काय आलं? ओनली रूट स्पेसिफिक युजर नेम. राईट, सो आता करंट पासवर्ड मी टाकते. आता चेंज करते पासवर्ड. ठीक आहे, ओके, चेंज झालेला आहे हा पासवर्ड. ओके, आता मी काय करते, कारण आपण मिनिमम नंबर ऑफ डेज काही सेटच केलेलं नाहीये त्याच्यामुळे चेंज झालेला आहे पासवर्ड. आता मी काय करते की इथं आपण चेंज करूया. चेंज
हायफन मला जर चेंज करायचे असतील मिनिमम नंबर ऑफ डेज तर मी एम टाकणार आहे, एम फ्लॅग पास करणार आहे. ठीक आहे. आता किती मला करायचे आहेत, मला समजा वाटतंय की पुढचे 3 दिवस माझा पासवर्ड चेंज नाही झाला पाहिजे, सो मी 3 टाकणार आहे, 3 डेज. त्यानंतर कोणाचा, रामचा युजरने. ठीक आहे. चेंजेस हायफन एम 3 राम, एंटर. आता मला जर चेक करायचं असेल चेंज हायफन एल राम, बघा बरं इथे जो मिनिमम नंबर ऑफ डेज बिटवीन पासवर्ड चेंज काय आलेला आहे, 3 आलेला आहे. 8 नंतर पुढचे 3 म्हणजे किती, 9, 10, 11. सो 11 तारखेपर्यंत मी 11 ऑगस्ट 2024 पर्यंत मी चेंज नाही करू शकणार. बघूयात बरं, मी आता 10 तारीख करते. ठीक आहे, किंवा 9 तारीख करते. डेट हायफन एस, आपण डेट चेंज करूया. मी करते डेट, काय करतो कळते ना आपल्याला इथे, 9 करायला लागलोय, 9 ऑगस्ट 2024. ठीक आहे. सो डेट बघा बरं, डेट चेंज केलेली आहे. ठीक आहे. आता स्विच करते, स्विच हायफन राम. आता आपण पासवर्ड चेंज करण्याचा ट्राय करूयात. पास डब्ल्यू डी. ओके, करंट पासवर्ड टाकते मी इथे. काय आलं रे नोटिफिकेशन, यू मस्ट वेट लॉंगर टू चेंज युअर पासवर्ड, पास डब्ल्यू डी ऑथेंटिकेशन टोकन मल्टिप्लिकेशन एरर. तुम्हाला थांबावं लागेल, जोपर्यंत तुम्ही 13 तारीख होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे. ठीक आहे. परत आता आपण डेट चेंज करूयात बरं. आता कधी 8, 9, 10, 11, आपण 12 डेट करूयात. ठीक आहे. डेट इथून चेंज नाही करू शकणार, इथं नाही चेंज करू शकणार आहे. बघा बरं, मी जर चेंज करायचं म्हणतेय तर इथं, कारण की डेट कमांड कशी आहे, डेट हायफन एस नाही करू शकत तुम्ही. त्यानंतर काय करणार आहे, आपल्याला मला किती तारीख करायची आहे, 14 तारीख करायची आहे. 14 करते मी, 14 ऑगस्ट 2024. कॅन नॉट सेट डेट, ऑपरेशन नॉट परमिटेड. राईट. सो आपल्याला लॉग आउट करावं लागेल. सुडो युजरला आता परमिशन, सुडो फाईल मध्ये अजून तो युजर ऍड नाहीये ना, त्यामुळे सुडो परमिशन नाहीत भेटत त्याला, जोपर्यंत तुम्ही व्हील ग्रुपमध्ये किंवा सुडो फाईल मध्ये ऍड करत नाही. म्हणजे तुम्हाला सुपर पॉवर जरी कोणाला द्यायचे असतील तर त्यासाठी एक वे आहे, त्यासाठी तुम्हाला परमिशन्स असाइन करावे लागतात, मगच तुम्ही सुडो यूज करू शकणार आहे. ठीक आहे. आता काय करेन मी, डेट चेंज करेन, डेट हायफन एस 14 ऑगस्ट 2024. ठीक आहे. आता परत स्विच करूया, स्विच युजर राम. आता जर मी पास डब्ल्यू डी केलं, ठीक आहे, करंट युजर पासवर्ड, न्यू पासवर्डचा प्रॉम्प्ट आलेला आहे. तर न्यू पासवर्डचा प्रॉम्प्ट आलेला आहे म्हणजे आता मी चेंज करू शकते. ठीक आहे. आता मी चेंज नाही करत सारखा, बट जस्ट मला तुम्हाला दाखवायचं होतं. राईट. त्यानंतर आता परत मला जर त्याचे 0ला सेट करायचे असेल तर काय करणार आहे, आता मला परत हवंय की मला माझा जो पासवर्ड आहे तो मी कधीही चेंज करू शकते, असे कॉन्फिगरेशन मला इम्प्लिमेंट करायचे. काय करू शकणार आहे मग मी, चेंज हायफन एम 0ला जायचं. एम असं जरी केलं तरी चालतं. ठीक आहे. आणि 0 केलं तरी चालतं. ठीक आहे. पण तुम्ही डिफॉल्ट डेट देत जावा, तुमचे जे सिस्टीमचे जे डिफॉल्ट नंबर्स आहेत ते पास करत जावा हायफन एम ला. आणि राम. आता जर मी चेंज हायफन एल राम 0ला सेट झालेला, तर कधीही तुम्ही चेंज करू शकता, तुम्हाला काय कुठल्या डेटची रेस्ट्रिक्शन नाहीये. ठीक आहे. आता आपण मॅक्सिमम नंबर ऑफ डेज करूयात. मॅक्सिमम नंबर ऑफ डेज म्हणजे काय रे, आज तुम्ही सगळ्यांनी खूप प्रॅक्टिस करायचं आहे. पासवर्ड एक्सपायर होणार आहे तुमचा. ओके. सो देयर आर 2 थिंग्स, पासवर्ड एक्सपायरेशन अँड अकाउंट एक्सपायरेशन. ठीक आहे. तुमचा पासवर्ड एक्सपायर झालाय म्हणजे तुमचा अकाउंट एक्सपायर झालाय असं नाही, स्टील तुम्ही लॉग इन करू शकणार आहे. फक्त पासवर्ड एक्सपायर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये तोपर्यंत लॉग इन करू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला नवीन पासवर्ड सेट करत नाही. ओके. लक्षात येतात मी काय सांगायला लागलीय, these 2 things are different, पासवर्ड एक्सपायरेशन अँड अकाउंट एक्सपायरेशन. पासवर्ड एक्सपायरेशन म्हणजे तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये लॉग इन करू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही न्यू पासवर्ड सेट करत नाही त्याला. न्यू पासवर्ड सेट केल्यानंतर मग तुम्ही लॉग इन करू शकणार आहे. आणि अकाउंट एक्सपायर म्हणजे काय, तुमचं अकाउंटच फाउंड होणार, तुमचं अकाउंटच डिलीट होणार आहे, ते डिऍक्टिव्हेट होणार आहे. ओके. सो आता आपण मॅक्सिमम डेज सेट करतो, म्हणजे पासवर्ड एक्सपायर कधी होणार आहे, अकाउंटचा नाही, पासवर्ड एक्सपायर कधी होणार आहे, आपण या गोष्टी सेट करायला लागलो. सो ते कसं करणार आहे, चेंज हायफन कॅपिटल आहे. ठीक आहे. मला समजा आता एक 5 डेजनी मला माझा पासवर्ड काय करायचा आहे, एक्सपायर करायचा आहे.
आणि त्याच्यानंतर कोणाचा करायचा आहे, रामचा करायचा आहे. एंटर. सो आता जर मी चेक केलं चेंज -l राम, इथे बघा बरं, पासवर्ड एक्सपायरेशन तर 5 ला सेट झालेलंच आहे, पण इथे पासवर्ड एक्सपायर्स वाली डेट पण आलेली आहे. जेव्हा तुम्ही मॅक्सिमम डेट सेट करता तेव्हा पासवर्ड एक्सपायरची पण डेट आलेली आहे, म्हणजे 13 तारखेला तुमचा पासवर्ड एक्सपायर होणार आहे. ओके, 13 तारखेला तुमचा पासवर्ड एक्सपायर होणार आहे. सो आज किती डेट आहे, आज 14 आहे. ठीक आहे, ऑलरेडी 14 डेट आहे. आता आपण बघूयात की आपण त्या पासवर्डनी लॉग इन करू शकतो की नाही लॉग इन करू शकत आहे. ठीक आहे, एक मिनिट, मी आधी तुम्हाला डेट एक्सपायर झालेला आहे, पण आपण आधी एक 13 तारखेच्या आधीची डेट घेऊयात. आपण 12 डेट घेऊयात आधी, तुम्हाला दाखवते की वॉर्निंग कशी येते. ठीक आहे, आपण 12 तारीख घेऊयात, 12 ऑगस्ट 2024. ठीक आहे, आता मी काय करते, एका दुसऱ्या युजरला स्विच करते, रामला नाही होणार, कारण मी इथं जर मी स्विच हायफन राम केलं ना तर रूटला पासवर्डच विचारत नाही, रूटनी लगेच लॉग इन होणार आहे. सो पासवर्ड तुम्हाला टाकावंच लागणार नाहीये. पासवर्ड कधी टाकावं लागणार आहे, कालचं एक्झाम्पल घ्या, एम्प्लॉय 1 आणि एम्प्लॉय 2. आता लेट सपोज एम्प्लॉय 1 इज अ राम, एम्प्लॉय 2 इज अ तृप्ती. ठीक आहे, आता मी जर तृप्तीला स्विच झाले आणि तृप्तीला तर रामला स्विच व्हायचंय, तर मात्र तृप्तीला रामचा पासवर्ड टाकावा लागणार आहे, राईट. सो त्याच्यामुळे मी आधी तृप्तीला स्विच होते आणि मग आपण रामला स्विच होऊयात. कारण मग तृप्तीला रामचा क्रेडेन्शियल्स मागणार आहे सिस्टीम, की तुझ्याकडे क्रेडेन्शियल्स असतील तरच मी तुला लॉग इन करणार आहे त्या पर्टिक्युलर अकाउंटमध्ये. ओके, त्यामुळे मी रूटनी नाही करू शकत, कारण रूटला सगळ्यांचा ऍक्सेस असतो, रूटला किल्लीची गरज नाहीये. ओके, सो त्यामुळे मी आधी काय करते, लॉग आउट होते, लॉग आउट होऊन तृप्तीला स्विच करते, स्विच युजर हायफन तृप्ती. आता इथून मी रामला स्विच करते. ठीक आहे, स्विच युजर हायफन राम. आता इथे मला रामला पासवर्ड मागणार आहे. ठीक आहे, तृप्तीला जर रामच्या वर्क स्पेस मध्ये जायचंय, रामला स्विच व्हायचंय, तर रामचा पासवर्ड तिला टाकावा लागेल. ओके, सो रामचा पासवर्ड मी काय सेट केलेला बरं, येस, सक्सेसफुल लॉग इन. पण इथे तुम्हाला वॉर्निंग आली आहे बघा, युअर पासवर्ड विल एक्सपायर इन 2 days. राईट, वॉर्निंग आली आहे. वॉर्निंग आपण कितीला सेट केलेली आहे, 7 days सेट केलेली आहे. सो म्हणजे 7 दिवस, तुमचा पासवर्ड एक्सपायर होण्याच्या आधी 7 दिवसांपासून तुमची वॉर्निंग चालू होणार आहे की तुमचा पासवर्ड एक्सपायर होणार आहे, तुमचा पासवर्ड एक्सपायर होणार आहे. आता आपण चेंज करूया डेट. सध्याची डेट काय आहे, 12/13 ला आपला एक्सपायर होणार आहे. तर आपण काय करूयात, डेट हायफन एस 15 तारीख करूयात. ठीक आहे, 15 ऑगस्ट 2024. येस, रूटमध्ये जावं लागेल. आता लॉग आउट केल्यानंतर कुठे जाईल तुम्ही, येस, हे जर मी ओके, आता इथं काय करावं लागेल, डेट चेंज करावी लागेल, 15 करते मी इथं. ठीक आहे, आता परत एकदा जाऊयात आपण. मला पहिला मी तृप्ती युजरला स्विच करते आणि इथून मग राम युजरला स्विच करते. ठीक आहे, आता इथं मला पासवर्ड टाकावा लागेल. यू आर रिक्वायर्ड टू चेंज युअर पासवर्ड इमिडिएटली. पासवर्ड इज चेंजिंग पासवर्ड फॉर राम. जोपर्यंत तुम्ही आता पासवर्ड चेंज करत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्याच्या अकाउंटमध्ये लॉग इन नाही करू शकणार. राईट, सो इथे तुम्हाला लॉग इन प्रॉम्प्ट येतोय. मी तुम्हाला 2 डिफरन्सेस दाखवणार आहे, अकाउंट एक्सपायरेशन साठी काय असणार आहे आणि याच्यासाठी काय असणार आहे. आता सध्या बघा, हा फक्त आपला पासवर्ड एक्सपायर झालेला आहे. ओके, आता इनऍक्टिव्ह डेज आपण सेट केल्यानंतर काय होतंय आपण बघूया. ठीक आहे, इथे तुम्ही लॉग इनच नाही करू शकत आहे. लॉग इन करू शकताय का, जोपर्यंत तुम्ही पासवर्ड चेंज करत नाहीये तोपर्यंत तुम्ही लॉग इन नाही करू शकत आहे. तुम्हाला चेंजच करावं लागेल, चेंज केल्यानंतरच तुम्ही काय करू शकणार आहे, लॉग इन करू शकणार आहे. ठीक आहे, आता मी काय करते, लॉग आउट करते आणि इनऍक्टिव्ह डेज सेट करूयात आपण, मग बघूयात बरं आपण लॉग इन करू शकतो का याच डेटला. ठीक आहे, सो चेंज हायफन एल राम. रामचा पासवर्ड एक्सपायर होणार आहे 13 ला. आपण आता इनऍक्टिव्ह डेज काय करणार आहे, एक्सपायर जरी झाला तरी तुम्हाला लॉग इन करायला हे करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे, लॉग इन प्रॉम्प्ट प्रोव्हाइड करणार आहे. तेवढे दिवस तो बफर टाइम तुम्हाला देणार आहे. सो आपण एक पुढचे 5 दिवसांचा बफर टाइम ठेवूयात. ओके, सो जर मला इनऍक्टिव्ह डेज सेट करायचे असतील तर मी काय करणार आहे, चेंज हायफन कॅपिटल आय. ओके, मी कॅपिटल आय पास केलेला आहे आणि याच्यानंतर मला किती 5 दिवसांचा इनॅक्टिव्ह डेज ठेवायचे, कोणत्या युजरसाठी, रामसाठी. आता जर तुम्ही बघा चेंज हायफन एल राम इथे केलं तर इथे बघा इनॅक्टिव्ह डेज सेट झालेले आहेत.
राईट. म्हणजे तुमचं त्यांनी काय सांगितलंय की ऑगस्ट 8ला तुमचा पासवर्ड सेट केलेला आहे, ऑगस्ट 13ला तुमचा पासवर्ड एक्सपायर होणार आहे, पण इनॅक्टिव्ह कधीपर्यंत आहे? 18 पर्यंत आहे. म्हणजे 18 पर्यंत तुम्ही करू शकता. आता आपण 15ला, डेट आज 15 होती ना, सो डेटला आपण या करू शकत नव्हतो. आता याच डेटला परत एकदा मी स्विच करून बघते बरं. ठीक आहे. स्विच हायफन पहिला तृप्तीला स्विच होणार आहे आणि त्यानंतर इथून स्विच करते हायफन राम. आता पासवर्ड टाकते हा. आपली डेट आय गेस रिफ्लेक्ट नाही झालेली. आपण परत एकदा डेट रिफ्लेक्ट करूया. नाही, सेट परत एकदा करूयात आपण सिस्टीमची डेट. कधी कधी हा प्रॉब्लेम होतो. एक मिनिट, आपण डेट करूयात परत एकदा सेट. 18 आहे ना, पण 16 करूयात डेट. ठीक आहे, नाहीतर 17 करूयात. अरे पासवर्ड आपला 13ला हे होतोय ना, एक्सपायर होतोय ना. इनॅक्टिव्ह डेज 18 पर्यंत आहेत रे. सो आपण एक डेट चेंज करूयात. कधी कधी डेट रिफ्लेक्ट होत नाही हायफन एस ची, तर तुम्हाला चेंजेस करावे लागतील. आता बघूया डेट काय आहे. 17 आहे. ठीक आहे, चलो. आता मला काय द्यायचंय, पासवर्ड. एक मिनिट. करंट युनिक्स पासवर्ड. नाही, असं झालं तर नाही होत. झालं ना पासवर्ड सेम आहे. नाही, तुला तू डिरेक्ट लॉग इन होतोस रे. एक मिनिट, आपल्या डेट बद्दल आपण बघूयात, काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल. शेज हायफन एल राम. सो आपला पासवर्ड एक्सपायर होतोय 13 तारखेला. आज आहे, आज डेट किती आहे, 17 तारीख आहे आणि इनॅक्टिव्ह डेज आहे 18 आहे. ठीक आहे. सो बेसिकली आपण लॉग इन करायला पाहिजे. आपल्याला पासवर्ड सेट करण्यासाठी विचारलं नाही पाहिजे. परत एकदा सेट करते. वीस तारीख ऑगस्ट, आपला ऑगस्ट 13ला पासवर्ड एक्सपायर झालेला आहे. ठीक आहे, आज डेट आहे 17. स्विच युजर हायफन तृप्ती, स्विच युजर हायफन राम. पासवर्ड हे करून दाखवतो. पासवर्ड सेटच सांगतो, तर ते जे आहे ना, लास्ट पासवर्ड चेंज करायला त्याच्याने चेंज होते का? पासवर्ड नाही, न्यू पासवर्ड साठी प्रॉम्प्ट येतो. अरे एंटर जरी केलं ना तरी मग ते नेक्स्ट न्यू पासवर्ड साठी प्रॉम्प्ट घेणार आहे 100%. सेम एज ओल्ड येते. बॅड नो पासवर्ड सप्लाइड. एंटर केलं तर बॅड नो पासवर्ड परत तेच येणार आहे आपल्याला. नो पासवर्ड आलेलं सेम एज ओल्ड पासवर्ड म्हणून. कारण की तो जो न्यू पासवर्ड होता तो मी आधीच पासवर्ड टाकलेला ना, म्हणून आलेला त्याला सेम ॲज अ न्यू पासवर्ड. पण एक मिनिट, आपण काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे याच्यामध्ये. आपण हा चेंज करूया. कोणता पासवर्ड होता तो, हा चेंज करूयात आपण.
एक्सपायरेशन डेट जी आहे ती चेंज करून बघूयात आपण. राम पासवर्ड एक्सपायर ऑगस्ट 13 होतोय ना, ठीक आहे. सो तो आपण चेंज करूयात. 8 आपला झालेला आहे, पासवर्ड एक्सपायर 13 होतोय. पासवर्ड एक्सपायरेशन डेट जर मी चेंज केली, चेंज -कॅपिटल M, मला करायचं आहे 10 दिवसांनी पासवर्ड एक्सपायर आणि रामचा, ठीक आहे. सो आता त्याच्यामध्ये झालेले आहे 18 झालेले आहेत. ऑगस्ट 25 आलेला आहे, ठीक आहे. डेट, ठीक आहे. आता डेट चेंज करूयात आपण. डेट -S 20 ऑगस्ट 2024 आणि स्विच युजर स्विच युजर राम. पण डेटच्या पुढचे येणं बरं. 26 नाही, 26 ला गेलं तर मग ते सेमच आता जे होते तेच होणार आहे ना. आपण ते तर आता मगाशी बघितलं, ते होऊ नये म्हणून तर आपण इनॅक्टिव्ह डेट सेट केलेले आहे. पण असं का होतंय मला पण कळत नाहीये. असं नाही झालं पाहिजे. 26 सेमच येणार आहे ते. म्हणजे आपल्याला हे एक्सपेक्टेड आहे कधी, इनॅक्टिव्ह डेज नंतर एक्सपेक्टेड आहे, जे आता होतंय ते इनॅक्टिव्ह डेज मध्ये तर आपलं झालं पाहिजे, ठीक आहे. So SU-50 SU-, इथे तर एनिवे येणारच आहे. इथं हे तर आपण एक्सपेक्ट करतोय, हे एक्सपेक्ट करतोच आहे आपण. एक्सपेक्ट आपण काय करत नाहीये, आता जे होतंय ते या डेटला, म्हणजे डेट आत्ताची कधी आहे 25 आहे ना. सो 18-19 करते मी डेट 19, त्याच्यानंतर ऑगस्ट 2024. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झाला माहितीये का, ही आपली जी सेंटोसची इमेज आहे ना, ही आउटडेटेड आहे आताची सेंटोस 7, आणि आता जी सेंटोस 9 आहे ती यावाला 24 हे किती इंच जे माझं मशीन आहे ना, या छोट्या मशीन्सना सपोर्ट करत नाहीये. त्याच्यामुळे कधी कधी या मशीन्स मध्ये अनएक्सपेक्टेड बिहेवियर्स होत आहेत. पण आपण बघूया. कारण कालचे मी प्रॅक्टिकल्स परफॉर्म केलेले, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं झालेलं, म्हणजे माझं वर्क झालेलं व्यवस्थित. सो स्विच युजर -राम. हा येस, ओके, हेच तुम्हाला मला दाखवायचं होतं. हे बघा, आज डेट काय आहे, 19 आहे, ठीक आहे. बट पासवर्ड आपला एक्सपायर कधी झालेला आहे, 18ला. ओके, बट स्टील आपण लॉग इन करू शकलो. पण लॉग इन करताना तिथं काय आलं रे, युअर पासवर्ड विल एक्सपायर इन 0 days. 0 days म्हणजे तुमचं ऑलरेडी एक्सपायर्ड आहे पासवर्ड आणि तुम्हाला चेंज करायचंय. ओके, सो हा प्रॉब्लेम मला एक्सपेक्टेड होता ऍक्च्युली. कारण आपण मगाशी कसं केलेलं, जेव्हा इनॅक्टिव्ह डेज सेट केले नव्हते ना, तेव्हा आपल्याला आपण जर पासवर्ड चेंज केला, कधी कधी कसं होतं माहितीये का, चेंजेस सिस्टीम मध्ये रिफ्लेक्ट व्हायला वेळ लागतो, ठीक आहे. सो थोडासा टाइम दिला पाहिजे रिफ्लेक्ट होण्यासाठी चेंजेस. आपण जे इनॅक्टिव्हेशन डेट जे सेट केलेले आहेत त्याच्यासाठी. सो बेसिकली इनॅक्टिव्ह म्हणजे काय, की इव्हन जरी तुमचा पासवर्ड एक्सपायर जरी झालाय तरी पण तुम्ही लॉग इन करू शकताय ना, राईट. तुम्हाला पासवर्ड चेंज करण्याची गरज नाहीये. पण आता हीच डेट मी कधी करते रे, 26 ला करते. आपण मगाशी जसं केलेलं आहे, म्हणजे इनॅक्टिव्ह डेज पण आपण आता पुढे जाऊया. किंवा 27 करते डेट. आता बघूयात बरं काय होणार आहे. सो बेसिकली कधी कधी चेंजेस जरी तुमच्या मशीनमध्ये असा प्रॉब्लेम आला तरी एक 5 किंवा 6 मिनिटं वेळ द्या आणि मशीनमध्ये चेंजेस रिफ्लेक्ट झाल्यानंतर मग तुम्ही डेट चेंज करून बघा, ठीक आहे. सो याच्यामध्ये डेट -S आपण 27 घेऊयात.
27 ऑगस्ट, म्हणजे आता इनॅक्टिव्ह डेज पण संपतायत. ठीक आहे. आता जर मी स्विच युजर गेले तृप्ती आणि स्विच युजर हायफन राम, आता मी जर पासवर्ड टाकते आधीचा पासवर्ड मी चेंजच केला नाहीये, त्यांनी मला वॉर्निंग देऊन पण मी पासवर्ड चेंज केलेला नाहीये. ऑथेंटिकेशन फेल्युअर. Your account has expired. Please contact your system administrator. Authentication token expired. कारण तुम्ही इनॅक्टिव्ह डेज नंतर पण तुम्ही तो पासवर्ड तुम्ही चेंज केलेला नाहीये, त्याच्यामुळे तुमचं अकाउंट एक्सपायर करून टाकलं त्यांनी. ओके. पासवर्ड कधीपर्यंत होतो माहितीये का, तुझा इनॅक्टिव्ह डेजचा जो असतो ना त्याच्यामध्ये तुझा पासवर्ड एक्सपायर्ड नाही होत, म्हणजे तो राहतो, पण तू इनॅक्टिव्ह डेज नंतर पण सेट केलंस ना मग तुझं अकाउंटच एक्सपायर्ड होऊन जातं. म्हणजे एका पर्टिक्युलर 25 ला झाले ना ते, 27 आहे, तर तुझं अकाउंट एक्सपायर करून टाकलं त्यांनी. रिन्यू करू शकतो, ऍडमिन करू शकतो, पण सीएचए चेंज करून मग त्याची डेट आहे ती चेंज करून तू करू शकतो ऍडमिन. आता जर मला अकाउंट एक्सपायरेशन काढायचं असेल त्याच्यावरचं तर काय करावं लागणार आहे रे? ठीक आहे, मला सगळं चेंज काय करावं लागणार आहे, मला लॉग आउट करण्याची त्यापेक्षा आधीचे डिफॉल्ट करून टाका ना तुम्ही. 0999 आणि जे होते ते, सो तुम्ही जर 0 करून टाकले, मॅक्सिमम डेज जर तुम्ही 999 करून टाकले तर इनॅक्टिव्हेशन डेजचा संबंधच काय येणार ना, राईट? म्हणजे तुमचं लिमिटच नाहीये त्याच्यावरती, तर काही इनॅक्टिव्ह डेज येणारच नाहीये त्याच्यामध्ये. तो करूयात आपण चेंज हायफन काय करणार आहे आपण, कॅपिटल आहे ना आपण, मॅक्सिमम डेजच आपण 999 करून टाकू, म्हणजे इनॅक्टिव्ह डेजला 999 नंबर नाहीये ना, डिफॉल्ट नंबर एम ला आहे, मॅक्सिमम डेजला नंबर आहे डिफॉल्ट नंबर. डिफॉल्ट नंबर तो होता ना, असं पण करू शकतो, पण डिफॉल्ट नंबर आता बघ तुला मग इनॅक्टिव्ह डेज पण चेंज करावे लागणार आहेत आणि मॅक्सिमम नंबर ऑफ डेज पण चेंज करावे लागणार आहेत जर तू आय चेंज केलास तर. पण जर तू मॅक्सिमम नंबर चेंज केलास तर तुझा आय पण डिफॉल्ट चेंज होणार आहे ना. कसं काय? पासवर्ड चेंज झाला हा, आणि परत मग तो सेट केला, पण तुझा पासवर्ड तर ऑलरेडी एक्सपायर झाला ना. नाही, 999 केला आपण. हा, इनॅक्टिव्ह डेजला तू 999 केला, ठीक आहे, पासवर्ड चेंज केला आणि नंतर मग चेंज आणि जो पण मॅक्सिमम डेटची डेट तर राहणार ना, म्हणजे तू जर समजा पासवर्ड समजा तर तू म्हणतो चेंज केलेलं, आता तू 10 तारखेला पासवर्ड चेंज केलं, इनॅक्टिव्ह डेज तू 999 ला शिफ्ट केलेले, सेट केलेले, पण 10 तारखेला जर तू पासवर्ड सेट केलेला आहे आणि मॅक्सिमम नंबर जर तू 12 ठेवलेले आहेस तर 10 अधिक 12 दिवसानंतर एनिवे तुझा पासवर्ड एक्सपायर होणारच आहे, सो तुला चेंज करावंच लागणार आहे. पासवर्ड चेंज झाल्यानंतर सगळं चेंजच होणार नाही होत रे, नाही होत, तसं नाही होत. आता बघ, लास्ट पासवर्ड चेंज केलं, लास्ट पासवर्ड चेंज केलास तर तुझी डेट चेंज होणार आहे, लास्ट पासवर्डची डेट चेंज होणार, पण तुझा मॅक्सिमम नंबर ऑफ डेज राहणार ना रे. मॅक्सिमम नंबर ऑफ डेज त्याच्यानंतर त्याला म्हणजे तुझा पासवर्ड एक्सपायर होणारच ना. पासवर्ड एक्सपायर होणार, हा, मी पासवर्ड देऊ चेंज होणार दिवसानंतर. मग मी तुला तेच सांगते, जर तू समजा 10 तारखेला चेंज केलास, आता ही 8 तारखेची, तू लास्ट डेट जर 10 तारीख केलीस तिथं, ठीक आहे, म्हणजे 10 तारखेला तू पासवर्ड चेंज केलेला आहे, तर एनी हाऊ जर तुझा मॅक्सिमम डेट वेगळं जाणारच आहे ना. नाही नाही, आता कुठे गेलं ना, आता बघ ना तुझं पूर्ण सगळं 0ला चाललेलं आहे, मॅक्सिमम डेजच मी 999 वर सेट केलेलं आहे, आता तुझा पासवर्ड कधीच एक्सपायर होणार नाही, इनॅक्टिव्हचा संबंधच नाही, इनॅक्टिव्ह डेट पण निघून गेली. ऑफिस मध्ये एक आपलं ठेवावंच लागलं 999, त्याच्यानंतर आपल्याकडे 38 ठेवले, मग ती तू नाही ठेवत, तू नाही ठेवत, रूट युजर ठेवतो, ऍडमिन एक्सपायर करतो, मग तो तुझ्या हातात ते हे कंट्रोल नसतो. ऍडमिन काय करणार आहे, जेव्हा एखादा युजर ऍड केलेला आहे ना, मग पासवर्ड ऑथेंटिकेशन पेक्षा मग अकाउंट एक्सपायरेशन डेट सेट करून ठेवतात, सो दॅट की एवढं काम झाल्यानंतर अकाउंट एक्सपायर होऊ द्यायचं. ऍक्च्युअली माझं म्हणणं कसं होतं, ओके ओके की मी अजून सिस्टम आहे, ओके, आणि तुम्ही एक युजर आहे, तर तुमचं पासवर्ड एक्सपायर झालं, 2 दिवस एक्सपायर झाले, तर मग तुम्ही माझ्याकडे येणार, माझं पासवर्ड एक्सपायर झालं, मला रिन्यू करायचं, तुम्ही काय करणार, फक्त इनॅक्टिव्ह डेज वाढवणार. बरोबर, इनॅक्टिव्ह डेज वाढवल्यानंतर तुम्ही पासवर्ड चेंज करू शकतो, लास्ट पासवर्ड तुमचा तो येणार, मॅक्सिमम जो डेज आहेत ते तुमचे पुढे वाढणार.
लास्ट बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, पुढे वाढणार, बरोबर आहे. तुम्ही काय करणार की तुमचं पासवर्ड चेंज केलं इनएक्टिव्ह लिस्ट जे आहे ते सेट करून देणार. हा बरोबर आहे ना, तसं पण करू शकतो. सेमच नाही होत, सेमच नाही होत. मी आता जे केलं ते आणि ते सेम सिनेरिओ नाहीये. मी आत्ताचं जे केलं ना, म्हणजे मी मॅक्सिमम डेज मी हटवून टाकले. मॅक्सिमम डेज हटवून टाकल्यानंतर इनएक्टिव्ह डेज पण गेलेले आहेत, मॅक्सिमम डेज पण गेलेले आहेत आणि मिनिमम डेज तर आपण ऑलरेडी सेट 0ला गेलेले आहेत. सो आता काय झालेलं आहे, आता तो जो युजर असणार आहे तो कधीही त्याचा पासवर्ड चेंज करू शकतो आणि त्याचा पासवर्ड चेंज केल्यानंतर त्याचा पासवर्ड कधीच एक्सपायर होणार नाही. पण तू जे केस म्हणतोस त्याच्यामध्ये मॅक्सिमम होणार, फक्त त्याचा टाइम होता तो पुढे जाणार आहे, पोस्टपोन जाणार आहे. सो दीज 2 केसेस आर नॉट सेम. सेम नाहीये, पण ऍक्च्युली कंपनीमध्ये तर करावंच लागतं ना. हो, तुला करावंच लागतं. तुला पासवर्ड सेट एका पर्टिक्युलर टाइम नंतर आणि ते नोटिफाय पण करू शकतो तू डेव्हलपरला की सो दॅट तुझा पासवर्ड एक्सपायर होणार आहे किंवा त्याला आपण यासाठी वॉर्निंग पण सेंड केलेले आहेत ना की एक्सपायर होणार आहे, सो तुम्हाला चेंज करावं लागणार, एक्सपायर होणार तुम्हाला चेंज करावं लागणार आहे. सो दिस इज हाऊ इंडस्ट्री वर्क्स. तुम्हाला असं नाही इंडस्ट्रीमध्ये करता येणार तुम्ही पूर्ण पासवर्डची स्कीमच काढून टाकलेली आहे त्याची, ती कधीच एक्सपायर होणार नाहीये, कारण की सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होऊ नये यासाठी तुम्हाला चेंज करावा लागतो. ठीक आहे, आणि तो सिस्टीम ऍडमिनच्या हातात कंट्रोल असतो की कसा करायचा आहे. परत तुला सेट करावे लागणार आहे सगळं. हा, तिथेच तू फक्त त्याची पोस्टपोन करू शकणार आहे, ती डेट असणार आहे आणि मग युजर चेंज करणार आहे. युजरनी चेंज केल्यानंतर त्याचे डेज आहे ते पुढे जाणार आहेत, मॅक्सिमम डेज पण पुढे जाणार आहे. रिसेट केलं तरी चालू शकतं किंवा परत लास्ट पासवर्ड डेट पण तो चेंज करू शकतो. सो दॅट लास्ट पासवर्ड डेट चेंज केल्यानंतर पण त्याच्यामध्ये चेंज होणार आहेत ना, मग तो पण पुढे जाणार आहे, तसं मॅक्सिमम डेज पण पुढे जाणार आहेत त्याचे. ओके, चलो ठीक आहे. सो समजलं तुम्हाला 3 याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे, इनएक्टिव्ह मध्ये काय असणार आहे, मॅक्सिमम मध्ये काय असणार आहे आणि मिनिमम मध्ये काय असणार आहे. सो आज तुम्ही याचं भरपूर प्रॅक्टिस करायचं घरी जाऊन. ठीक आहे, तुम्ही स्वतः डेट चेंज करा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करून बघा काय होतंय. सिस्टीम मध्ये जर चेंजेस, आता मी तुम्हाला जे चेंजेस दाखवले तेच एक्सपेक्टेड चेंजेस आहेत. जर तुम्हाला दिसत नसतील एक्सपेक्टेड चेंजेस तर एक 5 मिनिटं थांबा सिस्टीम मध्ये चेंजेस रिफ्लेक्ट होईपर्यंत. ओके, आणि त्यानंतर तुम्ही ट्राय करा, पण हे चेंजेस आले पाहिजे. ठीक आहे, मी तुम्हाला एकदा परत एकदा हिस्ट्री दाखवते वाटलंच, नाहीतर तुमच्याकडे लेक्चर असेलच तरी पण आपण आज बऱ्याचशाच कमांड एक्झिक्यूट केलेल्या आहेत. सो कुठून आपण युजर ऍड पासून आलेलो ना, इथून आलेलो आपण. कुठून केलं रे आपण? राम केला ना युजर ऍड. एक मिनिट, हा येस, इथून गेलेला आपण युजर ऍड राम. इथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता काय काय केलं आपण. ओके, स्क्रोल डाऊन करू. हे जे दाखवतोय हे आपण ज्या रामच्या याच्यामध्ये लॉग इन करून ज्या कमांड फायर केल्या ती पण हिस्ट्री दिसते पाहिजे. हो, ती पण दिसतीये, हिस्ट्री सगळेच दिसतात आहे का? हो दिसत आहेत. एसयू तृप्ती केलेला आहे, डेट केलेला आहे, एसयू तृप्ती चेंज केलेला आहे, येस दिसतात ना रामच्या. पण रामच्या युजर मध्ये हे नसणार, डेटच्या जे असणार ते नाही दिसणार. नाही, त्या नाही दिसणार तुम्हाला तिथे हिस्ट्री केल्यानंतर. करू स्क्रोल डाऊन. 99 ला होता ना. काय ओके, सो याची प्रॅक्टिस करा तुम्ही भरपूर आज जे झाले ते. ठीक आहे,
उद्या आपण परत याच्यावरती डिस्कस करणार आहोत 5 WD फाईल वरती. आज आपण शॅडो फाईल बघितलेली आहे. उद्या आपण 5